मंडळी, चित्रपट व्याख्याती चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी 2024ची मंकी मॅन ही मूवी एक्सप्लेन करणार आहे. ही मूवी इंडियामध्ये बॅन केली आहे. मूवीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी दाखवल्या आहे हिंदू धर्माविषयी, ज्या बहुतेक लोकांना त्या आवडणार नाहीत. म्हणून ही मूवी इंडियामध्ये बॅन केली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला एक आई आपल्या मुलाला हनुमानजीची गोष्ट सांगत असते की कसं त्यांनी सूर्याला फळ समजून गिळलं होतं आणि पनिशमेंट म्हणून त्यांच्या पॉवर्स त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या होत्या. मूवीमध्ये इकडून खूप वर्षानंतरचा सीन दाखवला जातो, जिथं टायगर्स टेम्पल नावाच्या अंडरग्राऊंड बॉक्सिंग क्लबला दाखवलं जातं, जिथं किंग कोब्रा आणि मंकी मॅनची फायटिंग सुरू असते. किंग कोब्रा मंकी मॅनला खूप मारतो आणि त्याला हरवतो. नंतर आपल्याला माहिती पडतं की मंकी मॅन मुद्दाम हारला होता, कारण बॉक्सिंग क्लबच्या ओनरने म्हणजे टायगरने त्यावर त्याच्या हरण्याचे पैसे लावले होते. यानंतर आपण बाबा शक्तीला बघतो, जो खूप मोठा धर्मगुरू असल्याचा आव आणतो. तो लोकांना लाईफविषयी उपदेश देतो. यानंतर आपण क्विनी कपूर नावाच्या एका बाईला बघतो, जी हायफाय वेश्यालय चालवते. जसं काय ते 5 स्टार हॉटेलच आहे आणि त्याचं नाव असतं किंग्स. मंकी मॅन आधी तिची पर्स चोरतो आणि तोच ती परत करायला जातो. जेव्हा क्विनी त्याला पैसे द्यायला लागते तेव्हा तो बोलतो, मला पैसे नाही, काम पाहिजे. तेव्हा क्विनी बोलते की हे ठिकाण श्रीमंतासाठी आहे. इथं रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला उचलून काम दिला जात नाही. तुझा CV किंवा रिझ्युमे दे. तेव्हा मंकी मॅन त्याचा जडलेला हात दाखवून बोलतो की हे हात काम करून असे झाले आहेत आणि हाच माझा CV आहे. जे काम कोणीच करायला रेडी नाही ते काम पण मी करायला रेडी आहे. प्लीज मला कामावर ठेवून घ्या. क्विनी त्याची एनर्जी, हिंमत बघून त्याला साफसफाईचं काम देते. आपल्याला मध्ये मध्ये फ्लॅशबॅक दाखवला जातो, ज्यात आपल्याला मंकी मॅनच्या पास्टविषयी दाखवलं जातं. ज्यात एक पोलीसवाला दाखवला जातो, ज्याचं नाव राणा असतं आणि त्याचा फोटो क्विनीच्या ऑफिसमध्ये लागलेला असतो. म्हणजे मंकी मॅन इथे काही पर्पज घेऊन आलेला असतो. मंकी मॅन किचनमध्ये भांडी घासत असताना तिथं अल्फॅन्झो नावाचा व्यक्ती येतो आणि मंकी मॅनला त्याचं नाव विचारतो. त्यावर तो त्याचं नाव बॉबी सांगतो, जे त्याचं खरं नाव नसतं. तर डिटर्जंटच्या बॉटलवरचं ब्रँड नेम बघूनच तो त्याचं नाव बॉबी सांगतो. अल्फान्झो क्विनीचा चेला असतो, जो नशिले पदार्थांचा सप्लाय तिला करायचा. बॉबी एका व्यक्तीकडे जातो आणि बंदूक विकत घेतो. बॉबी अल्फान्झोला अंडरग्राऊंड बॉक्सिंग क्लबचा ॲड्रेस देऊन बोलतो की जास्त पैसे कमवायचे असतील तर खानवर पैसे लाव. खानशी फायटिंग करणारा बॉबीच असतो आणि तो परत हरतो, म्हणजे अल्फॅन्झो जिंकू शकणार. हे सगळं तो अल्फॅन्झोचा विश्वास आणि मैत्री मिळवण्यासाठी करतो. अल्फॅन्झोला खूप फायदा झालेला असतो, म्हणून तो बॉबीचं साफसफाईच्या कामावरून वेटरच्या पोस्टवर प्रमोशन करतो. या हॉटेल कम वेश्यालयात नेता, अभिनेता, बिझनेसमॅन आणि तमाम श्रीमंत व्यक्ती यायचे. तेव्हा बॉबी अल्फॅन्झोला राणाविषयी विचारतो. तेव्हा तो सांगतो की राणा VIP रूममध्ये राहतो. तेव्हा तिथं एंट्री होते सीताची, जे वेश्यावृत्तीचं काम करायची आणि बॉबीची नजर तिच्यावर पडते. तर तो बघतो की तिच्या मनाविरुद्ध ती हे काम करते. आता याच दरम्यान आपल्याला मंकी मॅनच्या पास्टची स्टोरी सांगितल्या जाते. तो एका गावात राहायचा. राणा पोलीसमध्ये असतो, तर तो पोलीस फोर्स आणून पूर्ण गाव खाली करतो, कारण कोणाला तरी ती पूर्ण जमीन हवी होती. पण गाववाले त्यांची जमीन विकायला रेडी नव्हते. म्हणून राणा त्यांच्यावर असं अतिक्रमण करून त्यांची घरं जाळून सगळ्यांना मारून टाकतो. बॉबी फायटिंग क्लब यायचा, जिंकायचा, हरायचा. जे पैसे मिळेल त्यातून गोळ्या घ्यायचा आणि निशाणा लावायचा. मग परत कामावर जायचा, काम करायचा, सीताला बघायचा. याच दरम्यान त्याला एक कुत्रा भेटतो, त्याला तो खायला प्यायला द्यायचा. हे सगळं सुरू होतं मंकी मॅनच्या लाईफमध्ये. किंग्स जाण्याआधी त्याची सिक्युरिटी चेकिंग व्हायची, म्हणून कामावर बॉबी बंदूक कॅरी करू शकत नव्हता. बॉबीने त्या कुत्र्याला ट्रेन केलं होतं. तो मागच्या रस्त्याने येऊन बॉबीला बंदूक देतो. अल्फॅन्झो बॉबीचं प्रमोशन करून त्याला ॲज अ वेटर VIP रूममध्ये घेऊन जातो आणि हेच तर त्याला हवं होतं. त्या रूममध्ये राणा असतो, जो ड्रग्सची डिमांड करतो. तेव्हा बॉबी त्याला एक नशीला पदार्थ देतो, ज्यात त्याने दुसरंच काहीतरी मिक्स केलं होतं. म्हणून राणाच्या नाकातून रक्त यायला लागतं. म्हणून राणा बाथरूममध्ये जायला लागतो. तेव्हा बॉबी त्यावर बंदूक ताणतो. तेव्हा राणा त्यालाच पिटतो. दोघांची घमासान लढाई होते आणि दोघं पण खूप जखमी होतात.
तितक्यात तिथं आणखी काही गुंड येतात, म्हणून बॉबी तिथून अल्फान्सोचा ऑटो घेऊन पडतो, जो एकदम सुपरफास्ट चालायचा. बॉबीच्या मागावर पोलीस होती. पोलीस रिक्षाला पलटावून बॉबीला पकडतात. जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो स्वतःला पोलीस व्हॅनमध्ये बघतो आणि सगळ्या पोलिसांची धुलाई करून तो तिकडून पण पडून जातो. त्याला वाटतं की तो तिकडून पडून जाईल, पण तेव्हाच एक स्नायपर त्याला गोळी मारतो आणि बॉबी नाल्यात पडतो. जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो त्यासमोर एका अल्फा नावाच्या किन्नरला बघतो. त्याला जी गोळी लागली असते ती काढून टाकण्यात आली होती. आता त्याच्या जखमा पण बऱ्यापैकी ठीक होत्या. अल्फा आणि तिच्या लोकांनी बॉबीचा उपचार केला होता. खूप दिवसांपासून तो बेशुद्ध होता आणि आज त्याला जाग आली होती. तो एका मंदिरात असतो, जिथं शिवपार्वतीची मूर्ती असते, जिला आपण अर्धनारेश्वर पण बोलतो. अल्फा बोलतो, एकीकडे भक्ती तर दुसरीकडे विनाश, एकीकडे पुरुष तर दुसरीकडे महिला. सामान्य लोकांना हे खूप वियर्ड वाटतं, पण आमच्यासारखे किन्नर या गोष्टीला कम्प्लिटली समजू शकतात. बाहेर पोलीस तुझ्या शोधात आहे, तर तू बाहेर कुठेच जाऊ नको, इथेच राहा, इथं पोलीस येत नाही. आता आपण बघतो की राणा शक्तीजवळ जातो. तेव्हा शक्ती विचारतो, कोण होता तो? त्यावर राणा बोलतो की असाच एक गटरमधून निघालेला किडा होता, ज्याला लवकरच शोधून मी त्याचा बंदोबस्त करणार. अल्फा बॉबीला घेऊन एका झाडाजवळ जाते आणि बोलते की असं मानलं जातं की हे झाड शिवजीने लावलंय. अल्फा त्या झाडाच्या मुळाचा एक छोटा भाग तोडून बोलते की यात शक्तिशाली विष आहे, ज्याला आपण त्रिशूल बोलतो. स्ट्रॉंग व्यक्तीच यापासून आपला बचाव करू शकतो. तू रेडी आहेस का? यावर मंकी मॅन हो असं उत्तर देतो. तेव्हा अल्फा त्या मुळाचा पावडर बनवून त्याच्या तोंडावर उडवते. मंकी मॅनला असहनीय वेदना होतात, पण सोबतच तो त्यामध्ये खूप पॉवर फील करतो. तो हनुमानजीसारखी त्याची छाती फाडून त्याच्या आईच्या मरणाचं दुःख पचवण्यास सक्सेसफुल होतो. आता आपल्याला दाखवलं जातं की त्याच्या आईची डेथ कशी झाली होती. जेव्हा राणाने गाववाल्यांवर हमला केला होता, तो बाबा शक्तीनेच केला होता. त्यालाच या गावची जमीन हवी होती. मंकी मॅनची आई त्याला लपवून ठेवते आणि काही झालं तरी बाहेर येऊ नको अशी ताकीद देते. तिथं राणा येतो, जो मंकी मॅनच्या आईशी छेडछाड करतो. तेव्हा ती त्यावर चाकूने हमला करते, तर राणाला आणखीनच राग येतो, म्हणून तो तिला मारून पिटून तिचा रेप करतो, तिला जिवंत जाळतो. मंकी मॅन हे सगळं बघत असतो. राणा आणि त्याची माणसं गेल्यानंतर तो त्याच्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्या हाताने ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो, पण तो तिला वाचवू शकत नाही. आणि हेच रिझन असतं मंकी मॅनचा हात जडण्याचं. मंकी मॅन अल्फाला बोलतो की मी हरलो, मी माझ्या आईला वाचवू शकलो नाही. त्यावर अल्फा बोलतो की तू तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलास. लोकांना तुझ्या जखमा दिसतात, पण मला तुझं साहस दिसतं, जो लढला त्याच्या आईला वाचवण्यासाठी. हे एका योद्ध्याचे हात आहेत, जे देवांना चॅलेंजेस देण्यासाठी बनले आहेत. या लाईफमध्ये तू दुःख फील करण्यासाठी एक संघर्ष करत राहिलास. आता तुला एका पर्पजसाठी फाईट करायची आहे, आपल्या सगळ्यांसाठी. ही वेळ आहे स्वतःला ओळखण्याची की तू कोण आहेस. आता मंकी मॅन स्वतःला आणखी शक्तिशाली बनवण्याची तयारी करतो, म्हणजे त्याचा जेव्हाही त्याच्या शत्रूशी सामना होईल तर तो त्यांच्यावर भारी पडेल. मंकी मॅन त्या सगळ्या किन्नरसोबत प्रॅक्टिस सुरू करतो आणि त्यांना पण रेडी करतो, कारण बाबा शक्तीला त्या मंदिरावर पण कब्जा करायचा असतो. त्यामुळं ते किन्नर पण खूप परेशान असतात, म्हणून ते पण मंकी मॅनला साथ देतात. त्यांच्याकडे पैसे असते तर त्यांनी पण गुंडांना पैसे देऊन त्यांच्या साईडला केलं असतं, पण त्यांच्याकडे पैसे नसतात, म्हणून मग मंकी मॅन आता त्यांच्यासाठी पैसे कमावतो. मग तो बॉक्सिंग क्लबमध्ये जातो आणि फाईट करतो, पण यावेळेस हारण्याऐवजी तो जिंकतो. आता तो त्याच्या 1-2 पंचेसमध्ये सगळ्यांचा गेम ओव्हर करतो. आजपर्यंत जे लोक त्याला लूजर समजत होती, तीच आज त्याच्यासाठी चीअर करत होती. मंकी मॅन फाईट करून खूप पैसे कमावतो आणि ते सगळे पैसे तो त्या किन्नरला देतो की त्या पैशांनी ते त्यांचं लाईफ सुधारू शकेल. बाबा शक्तीची एक पॉलिटिकल पार्टी पण असते, जिचा मेंबर इलेक्शन लढणार होता. त्या संदर्भात किंग्स हॉटेलमध्ये एक पार्टी असते, ज्यात बाबा शक्ती आणि राणा पण आले असतात. मंकी मॅन पण तिथं येऊन सगळ्यांना मारून पिटून तो राणाजवळ पोहोचतो, पण तो तिथून पडून जातो आणि तिथं आणखी काही गुंड येतात. तेव्हा मंकी मॅनला साथ देण्यासाठी तिथं किन्नर लोक पण येतात
आणि त्यांच्यात जबरदस्त फाईट होते. तेव्हा तिथं क्विनी येऊन मंकी मॅनवर गोळ्या झाडते. मंकी मॅन तिला मारणारच, त्या अगोदरच सीता तिला मारते. क्विनी मुलींना जबरदस्ती या धंद्यात खेचत होती, त्यांच्याशी वाईट वर्तणूक करायची, ज्यामुळं सीताच्या मनात तिच्याविषयी द्वेष भरला होता, जो आज तिने क्विनीला मारून बाहेर काढला होता. राणा आणि बाबा शक्ती VIP रूममध्ये लपून बसलेले असतात. आता तिथं मंकी मॅन पण आला असतो. फर्स्ट टाईम जेव्हा त्यांच्यात मारपीट झाली होती तेव्हा राणा मंकी मॅनवर हावी झाला होता, पण आता तर मंकी मॅन तगडी तयारी करून आलेला असतो, म्हणून यावेळेस तो राणावर हावी होतो आणि मारून मारून त्याचा जीव घेतो. आज त्याने त्याच्या आईच्या रेपिस्ट आणि मर्डरचा बदला घेतला होता. यानंतर तो बाबा शक्तीजवळ जातो, तेव्हा बाबा शक्ती त्याला गोड गोष्टीत फसू बघतो की हे सगळं मारपीट करू नकोस. असंच प्रवचन देता देता बाबा शक्तीच त्यावर हमला करतो. बट मंकी मॅन जखमी असताना पण बाबा शक्तीला मारण्यास सक्सेसफुल होतो. त्याने त्याच्या आईच्या हत्यारांचा पूर्णपणे बदला घेतला होता. आता त्याला त्याच्या आईने शिकवलेली हनुमानजीची प्रेयर आठवते. मंकी मॅन घायाळ असल्यामुळं तिथंच बेशुद्ध होतो आणि मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, आपण एक स्टोरी बघितली की एक लहान मुलगा गरिबीत वाढतो आणि मोठा होऊन त्याचा बदला पूर्ण करतो. तर ही स्टोरी काय आपल्यासाठी नवीन नाही. अशा टाईपच्या मूवी आपण खूप काळापासून बघत आलो आहे. पण या मूवीमध्ये स्टोरी जरा हॉलिवूड स्टाईलने दाखवली जाते, ज्यात जबरदस्त ॲक्शन, जबरदस्त लाईटिंग, जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक हे बघायला मिळतं आणि ते बघायला मस्त वाटतं. पण तरी स्टोरी तितकी माइंड ब्लोईंग नाही आहे, ज्यामुळे आपण कॅरेक्टरशी कनेक्ट होऊ शकत नाही. या मूवीमध्ये 2च क्लास दाखवले आहे. एक तर गरीब वर्ग ज्यांना सर्व श्रीमंत लोक दाबून ठेवतात, तर दुसरे श्रीमंत लोक जे फक्त वाईटच काम करतात, त्यांच्या पैशांचा नेहमी दुरुपयोगच करतात. यात नॉर्मल मनुष्य तर आहेच नाही, जो ऑफिसला जाताना वगैरे दिसणार. एक तर यात दुःखी आत्मा दाखवले आहेत आणि दुसरे दुःखी करणारे लोक दाखवले आहेत. जेव्हा हॉलिवूडवाले इंडियन्सना बघतात तर त्यांना फक्त गरिबीच दिसते. हो, भारतात गरिबी आहे, पण हे सगळं एकाच मूवीमध्ये दाखवल्यानं सगळं असं ओव्हर वाटायला लागतं. मूवीमध्ये हिंदू धर्माच्या देवतांची खूप चर्चा झाली, विशेषतः हनुमानजीची. मंकी मॅन हनुमानजीपासून खूप इन्स्पायर होता, म्हणून मग जेव्हा तो मोठा झाला त्याने वानराचाच मुखवटा घातला. मंकी मॅनमध्ये वाईटाशी लढण्याची एक आग होती. जसं हनुमानजी सीतामातेसाठी लढले होते, तसं मंकी मॅन त्याच्या आईसाठी लढतो. मूवीमध्ये सीता नावाची एक मुलगी आहे जी राक्षसांमध्ये फसलेली असते. मंकी मॅन तिला तिकडून बाहेर काढतो. तर आपण म्हणू शकतो की रामायणाचा थोडासा रेफरन्स इथे घेतला आहे. जसा रावण खूप ज्ञानी पुरुष असतो, तसंच बाबा शक्ती पण ज्ञानी पंडित दाखवला आहे, पण ते वाईट असल्यामुळं त्यांचा शेवट अटळ आहेच. तसंच बाबा शक्तीचा शेवट होतो. यात पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स पण आणि निगेटिव्ह कॅरेक्टर्स पण दोघंही देवांवर विश्वास करणारे दाखवले आहेत. मनुष्य चांगला असो वा वाईट, त्याची देवावरची श्रद्धा सेमच असते. दोघं पण देवाची पूजा करतात, मूवीमध्येच नाही तर रिअल लाईफमध्ये पण. या मूवीमध्ये जेव्हाही निगेटिव्ह सीन असतो त्याआधी देवाच्या फोटोवर फोकस केला जातं. म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की देवाला मानतात तर सगळेच, पण त्यांच्या मार्गावर कोणीच चालत नाही. तर काही लोकांनी असा अर्थ काढला की या मूवीमध्ये हिंदू धर्माला चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रे केलं, की या धर्मातील लोक सगळे वाईटच काम करणारे आहेत. म्हणून हे सगळं ज्याच्या त्याच्या इंटरप्रिटेशनवर आहे. तुम्ही फर्स्ट इंटरप्रिटेशन मानता की सेकंड, इट्स टोटली अप टू यू. ही मूवी भारतात बॅन आहे, त्यामुळे ते इथं रिलीज होऊ शकली नाही. जेव्हा ही मूवी तुम्ही बघणार तर तुम्हाला लक्षात येईल की या मूवीमध्ये खूप सीन असे आहेत ज्यामुळं तुम्ही ऑफेंड होऊ शकता. हॉलिवूडच्या लोकांना ही मूवी अत्यंत पसंत पडली आहे. सिनेमॅटोग्राफी, ॲक्टिंग, डिरेक्शन, कलर ग्रेडिंग, ॲक्शन सगळंच जबरदस्त आहे आणि मूवीमध्ये हे सगळंच बघितलं जातं आणि फॉरेनरनी हेच बघितलं जे त्यांना आवडलं. आता त्यांना हिंदू धर्माबद्दल इतकी माहिती नसणार. या मूवीमध्ये एक सीन आहे जिथं एक आंधळा व्यक्ती व्हीलचेअरवर बसून देवांच्या मूर्त्या विकतो. ॲक्च्युली तो चोर असतो आणि चोरी करून पडत असताना तो त्याच मूर्त्या फेकून तिथून पडून जातो. हे बघून हिंदू धर्मीय ऑफेंड होणारच. जेव्हा नदी किनाऱ्यावर देवांच्या मूर्त्या, फोटोज पडून सडून जातात
तेव्हा त्यांना इतकं दुःख होत नाही जितकं मूवीमध्ये एखाद्या मूर्तीचं किंवा फोटोची फ्रेम फुटण्याने होतं. म्हणजे जेव्हा ते स्वतः काही चुका करतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीची जाणीव होत नाही, पण जेव्हा दुसरं कोणी असं काही करतं तेव्हा सगळ्यांचं रक्त उसळतं. तुम्ही तर चांगले आहात ना, तर तुम्ही या गोष्टी करता. मग तो तर वाईटच व्यक्ती आहे, त्याला काही फरकच पडत नाही चांगल्या वाईटाचं, हे दाखवण्याचा त्यामागचा उद्देश असतो. पण कधीकधी मूवी किंवा सीनचा कंटेक्स्ट लक्षात न घेताच लोक त्यावर हल्ला बोलतात. तर मंडळी, हे होतं मंकी मॅन मूवीचं एक्सप्लेनेशन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.